1972 साली या महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये मोठा दुष्काळ पडला। दुष्काळ पडल्यानंतर प्यायला पाणी होतं पण खायला अन्न नव्हतं। त्यावेळेस कुठलीही परिस्थिती डगमगता तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक आणि सभापती विस पागे साहेब होते। अन्नाची कमतरता, कुठे अन्न मिळत नाही, हाताला काम नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांनी परदेशातून अन्न आयात केलं। गहू, ज्वारी आणि विस पागे साहेबांनी एक योजना तयार केली। त्या योजनेचं नाव होतं रोजगार हमी योजना। बांधवांनो, रोजगार हमी योजना तयार करून मागेल त्या हाताला काम देऊन प्रत्येकाला काम दिलं आणि या राज्यातले छोटे मोठे प्रकल्प पूर्ण केले। रोजगार हमी योजनेतून रस्ते तयार केले, नाला बंडिंग केली, तलावाचे कामं केली आणि मग त्याच्या श्रमाच्या मोबदल्यात तत्कालीन दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांनी अन्नधान्य आणि थोडे पैसे लोकांना दिले, लोकांचा जीव वाचवला। बांधवांनो, आज परिस्थिती काय? जर त्यांनी त्यावेळेस ठरवलं असतं आपलं राज्य परत यावं म्हणून त्यांनी फुकटात अन्न दिलं असतं, फुकटात पैसे दिले असते। परंतु बांधवांनो, जुने राजकारणी जे लोक होते ते धोरणी होते, फुकटात दिल्याची किंमत राहत नाही। पण आज काय चाललंय बांधवांनो, परिस्थितीत घरातील 2 भगिनींना 3000 रुपये महिना, वर्षाला 36,000। लाडक्या भावाला जर तो ग्रॅज्युएट असेल 10,000 रुपये महिना, वर्षाला 1,20,000। आणि अजून किसान सन्मान योजना आहेच, म्हणजे सर्व योजना मिळून झाल्या 2 लाखाजवळ एका कुटुंबात पैसे येत आहेत। बांधवांनो, त्यात अजून रेशनिंग फुकट, त्यात आयुष्यमान योजना फुकट। त्यामुळे कसाले निंदाले बाया भेटतील, कशाला छोट्या मोठ्या कामाला लेबर मिळेल, अशी परिस्थिती। ही फुकटची खाण्याची संस्कृती ही नवीन येणाऱ्या पिढीला व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि सामाजिक आणि कौटुंबिक समस्या उभ्या करणाऱ्या येणार। बांधवांनो, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जोरदार आपटी खाल्ल्यानंतर या सत्ताधाऱ्यांना असं वाटलं की एक नेरेटिव्ह नावाशी प्रेम झालं। नेरेटिव्ह, आता नेरेटिव्ह काय आहे? अरे हे शासनच नेरेटिव्ह आहे आणि आपण सत्य जर लोकांसमोर सांगितलं तर यांना ते नेरेटिव्ह वाटतं। बांधवांनो, आता यांचे नेरेटिव्हचे 2-4 उदाहरण सांगतो। काल परवा झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आदरणीय खासदार कोल्हे साहेब आणि मालेगावचे खासदार भगरे साहेब यांनी नारपार नदीजोड प्रकल्पासंदर्भात एक प्रश्न उपस्थित केला। त्या प्रश्नोत्तराच्या काळामध्ये सदरची योजना ही गुजरातची असल्या कारणाने ती रद्दबातल करण्यात आली, कारण की तिकडचं पाणी महाराष्ट्रात नाही येऊ शकत, कारण की महाराष्ट्राची वेगळंच वैर इकडून जाऊ शकतं पण तिकडून काही येऊ शकत नाही। ते जलशक्ती मंत्री जे CR पाटील आहेत त्यांनी डायरेक्ट सांगितलं की नारपार नदीजोड प्रकल्प हा रद्दबातल करण्यात आलेला आहे। मग त्याचा पडसाद आपल्या खानदेशासह महाराष्ट्रात उमटू लागला, ठिकठिकाणी मोठमोठे आंदोलन होऊ लागले। मग यांच्या तंबूमध्ये घबराट झाली की 2 महिन्यावर आपलं इलेक्शन आलंय आणि जर नारपारचा प्रश्न झेटला तर बरं इकडचा विषय खतम होईल। म्हणून उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब का फसवणीस साहेब यांच्या डोक्यात एक युक्ती सुचली। यांनी काय केलं, नारपारचं वातावरण शांत करण्यासाठी राज्यपालांकडे गेले आणि राज्यपालांचं एक लेटर लिहून आणलं, लोकांना सांगितलं
की नारपार योजना होणार आहे, महाराष्ट्र राज्य स्वतःच्या तिजोरीतून तो खर्च करून ती नारपार योजनेचा खर्च करणार आहे। आता मला एक सांगा बांधवांनो, कलेक्टरने दिलेला आदेश मामलेदार कॅन्सल करू शकतो का? अरे तुम्ही नेरेटिव्ह पसरवतात, लोकांना वेळा समजतात। अरे नारपार करण्यासाठी केंद्राची मदत लागेल। यांनी आमचं असं म्हणणं होतं की यांनी CR पाटलांना जायला पाहिजे होतं, इथलं गांभीर्य सांगायला पाहिजे होतं आणि मग त्यांच्याकडूनच ती योजना मंजूर केली असती तर आम्ही समजलो असतो। परंतु लोकांना वेळ समजून काही पण वेगळं सांगायचं आणि लोकांना गृहीत धरून नेरेटिव्ह तुम्हीच पसरवतात। आताच बांधवांनो काय झालं, लाडकी बहीणचं सर्वीकडे कौतुक चाललंय। अरे ही योजना त्या मंत्रिमंडळात मंजूर होत नाही होत तोपर्यंत यांच्याच पक्षाचे सर्व जे आमदार, त्यात सर्वात अगोदर सुरुवात केली खोतकर साहेबांनी। अरे अजून ठराव झाला नाही, मान्यता मिळाली नाही, इकडे प्रस्ताव गेला नाही। खोतकर साहेबांनी लगेच तातडीची बैठक घेतली कार्यकर्त्यांची, सांगितलं आताच्या आता मतदारसंघामध्ये जा, मतदार याद्या काढा, त्याच्यात जेवढ्या भगिनी असतील त्यांचे नावं घ्या आणि सर्वांचे नावं लाडकी बहीणसाठी मंजूर करून घ्या। पार तर नंतर आपण ते कॅन्सल करून टाकू। त्याच्यावर तर अजून आदरणीय महेश शिंदे साहेब आमदार यांनी तर भगिनींचा मेळावा घेतला। त्यांना सांगितलं भगिनींनो मी तुमचा भाऊ आहे, जर का तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला 3000 रुपये 2 महिन्याचे देतो आणि जर का आम्हाला मतदान केलं नाही तर डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीचं नाव करून तुमचे नाव कमी करू। अजून त्याच्यावरचा ताल आदरणीय रवी राणा साहेबांनी पण भगिनींचा मेळावा घेतला आणि त्यांनी तर सज्जड इशारा देऊन टाकला, जर का तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही, निवडून आणलं नाही तर मी तुमचा भाऊ आहे, तुमचे दिलेले पैसे सुद्धा परत घेऊन घेईन। अरे राणा तुझ्या बापाचे पैसे नाही, द्या जनतेचे पैसे आहेत बेट्या। भगिनींजवळ पैसे परत घेतलो, मागच्या वेळेस त्या हनुमान चालुशामुळे तू वाचून गेला, आता भगिनींचे पैसे घ्यायला येच। अरे यार रणरागिनी, तुला तर या निवडणुकीत फस्त करतीलच, पण तू हे शिवसैनिकी तुला रस्त्यावर नागड केल्याशिवाय सोडणार नाही। बांधवांनो, हे योजना देत आहेत की लोकांना दमबाजी करतायत। आता यांच्यासाठी एकच डोक्यात सुस्त, शांत चित्ताने ऐका थोडं। चाय पर शुरू हुई सरकार, चाय पर शुरू हुई सरकार गाय पर अटक गई। बात हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई। हमारी जेब से निचोड़ निचोड़ कर आप कुछ देने की नौटंकी कर रहे हो। असल में 1500 की आड़ में अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हो। भाई दादा भाऊ, हे कोण आहेत माहिती ना? भाई दादा भाऊ, ये त्रिकुट। भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके। ऐका बरं शांततेत। भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके। गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहिणा सिर्फ 1500 में होके। वाह रे वाह, तुमचा न्याय कसं चालेल? अरे खरे तर लोकसभेच्या इलेक्शन मध्ये यांना मतांची लागली कडकी, म्हणून आठवली बहीण लाडकी। नहीं तो मस्ती मध्ये होते, हमारा ही राज आएगा, हम सब कर डालेंगे। पण काय नाही, आता तुमचे शेवटचे दुगदुगीचे 60 दिवस राहिले आहेत। याच्यात अरे या 15 ऑगस्टची घटना पहा। अरे या देशामध्ये, या राज्यामध्ये राज्य कुणाचं चाललंय? अरे गुंडगिरीचं राज्य चाललंय का? 15 ऑगस्ट, 14 ऑगस्ट, 16 ऑगस्टच्या 3 दिवसाच्या घटना पहा। अरे या महाराष्ट्रामध्ये 10 गावांमध्ये, 10 जिल्ह्यांमध्ये लहान लहान चिमुकलीवर अन्याय झाले, कुठे भगिनींवर अन्याय झाले, बलात्कार झाले, काही भगिनींच्या रस्त्यावर मर्डर पांडे झाले। कुठे गेले सरकार? अरे हे सरकार एकीकडे बहिणींना 1500 देऊन लाडली बहिणा म्हणतं आणि त्या बहिणीच्या मुलींना
त्या बाचींना तुम्ही काय न्याय देताय? अरे बाचींना न्याय देऊ शकत नाही, कारण की हे कंस मामा आहे. अरे हे शकुनी मामा आहे. त्या मामांना ओळखा. कामापुरता मामा आणि मामा करून ही निवडणूक जिंकण्याचा यांचा घाट आहे बांधवांनो. अरे या माझ्या लाडक्या बहिणीला काहीच पाहिजे नाही. माझ्या लाडकी बहिणीला 1500ची भिक्षा नको. तिला रक्षेची गरज आहे. तिला तिचा स्वातंत्र्याची गरज आहे. आणि इथं काय चाललंय? घटना बदलापूरची घ्या, घटना अकोल्याची घ्या, नागपूरची घ्या, पुण्याची घ्या, मुंबईची घ्या. अरे हे सोडा. अरे या भडगाव तालुक्यामध्ये 1 वर्षापूर्वी त्या गोडगावच्या कल्याणीवर अन्याय झाला. त्यावेळेस असाच आक्रोश मोर्चा या भडगाव तालुक्यात निघाला होता. या स्थानिक आमदाराने या नकली मामाला फोन लावला होता, या मुख्यमंत्र्याला, आणि त्याला बोलणं करून दिलं होतं. त्याने नकली मामाने आश्वासन दिलं होतं की फास्ट ट्रॅक याच्यामध्ये केस चालवून 2 महिन्याच्या आत या आरोपीला आम्ही न्याय करू, त्याला फासावर लटकू. अरे कुठे गेला तुमचा न्याय? अरे ती कल्याणी नाना भडगाव तालुका आमदार साहेब न्यायाची वाट पाहताय. काय लाडक्या बहिणींना साड्या पाठवता? काय लाडक्या बहिणींचं कौतुक करता? अरे त्यांच्या मुलींचं संरक्षण करा, त्या बहिणींचं संरक्षण करा. अरे सर्वीकडे डंका पिटवण्यात येतो की आम्ही असा विकास केला, हजारो कोटीचे कामं केले. अरे रस्ते आणि पूल बांधून विकास बनत नाही. अरे सर्वांगीण विकास तुम्ही काय केला? अरे 1000 वेळा या भडगाव पाचोरा रस्त्यावर तुम्ही वापरतात. ते भडगावचं क्रीडा संकुल अपूर्ण अवस्थेत धुळकात पडलेलं आहे. अरे तुम्ही कंपाऊंड तयार केले 40-50 कोटीचे. अरे 2 कोटी त्या क्रीडा संकुलला दिले असते. अरे तिथं माझा रोजगार मिळवण्यासाठी तरुण रस्त्यावर धावतो. पोलीस भरतीसाठी आणि सेनेमध्ये भरती होण्यासाठी त्याला व्यायामाची गरज आहे, त्याला जागा नाही. क्रीडा संकुल अपूर्ण अवस्थेत आहे. अरे त्या भडगावच्या MIDCच्या नावाने 10 वर्ष आमदारकी आपण घेतली, पण ते MIDCचे 10 वेळेस नारळ फोडले. ती चालू कधी होईल हा प्रश्न आमच्या तरुणांचा आहे. अरे तरुणांना कामं द्या, कामं विकास कामं चांगले करा. अरे भगिनींना सुरक्षा द्या. अरे 1500 लाडकी भगिनी म्हणून चालत नाही. अरे त्यांना खऱ्या अर्थाने सुरक्षा द्या. आणि भगिनींना तुम्हाला सांगतो, आम्हाला हे सावत्र भाऊ म्हणता, तुम्हाला बी सावध करतो. 1500च्या आडमध्ये यांच्या भूलथापांना बळी पडू नका. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं पैसे तर पडले, काहींचे पैसे भडगावच्या ग्रामपंचायत भडगावच्या त्या बँकेत सापडत नाही हो. काही पाचोऱ्यावाले जळगाववाले नगर देवळ्यात. हे चाललं काय? अरे 2 महिन्यापासून सर्व भगिनींचे झोप उडून टाकले यांनी. दिले तर काही पैसे नाही, पण तो फॉर्म भरायला, त्या जाया यायला कमीत कमी 2-2 हजार रुपयांचे खर्च झाले. आणि राहिले त्या बँकवाल्यांनी जमा करून घेतले 1000 रुपये. बहिणीच्या 15त काहीच पडलं नाही. म्हणून यांचं भूलथापांना बळी पडू नका. बांधवांनो, येणाऱ्या निवडणुकीत हा सुवर्ण काळ आहे, ही भगवं वातावरण आहे. इथं सर्वांगीण विकास करणाऱ्या आमदाराची गरज आहे. आणि सर्वांगीण विकास फक्त वैशुताईकडे बोट दाखवतो या मतदारसंघाचा. कारण की वैशुताईला काही कोणाला ठेका द्यायची गरज नाही, ना ठेकेदाराचं कमिशन घ्यायची गरज नाही. त्यांचं जेवढं आहे की ते त्यांच्या नावावर जात नाही. परंतु बांधवांनो, या वेळेची निवडणूक कुठल्या पुढाराच्या हातात नाही. गणेश अण्णा जरी ताईकडून नसला तरी ही निवडणूक जी आहे ना, ही जनतेने हातात घेतलेली आहे. आणि काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे की या निवडणुकीत वैशिताई 100% आमदार होणार आणि या मतदारसंघाचा विकास होणार. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.